करपेवाडीतून आपण चालू केलं आपला ट्रेक। आज मोहिमेचा दुसरा दिवस आहे। पूर्ण चढ आहे आणि चिखलातून वाट आहे संपूर्ण। हे बघा पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि घ्यावी असं आम्हाला वाटतं, कारण की पावसामुळे स्पीड कमी होतो आपला चालण्याचा आणि चिखल पण भरपूर आहे। जागोजागी रिबीन लावलेले आहेत, त्यामुळे आपल्याला चुकण्याचं कारण नाही। करपेवाडीतून आम्ही चालतोय आणि जंगल एरिया लागलाय पूर्ण। आणि इथं आता मी एक बोर्ड पाहिला, जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेत, कोणी फालतूगिरी करू नये। वन्यजीव म्हणजे वन विभागाच्या अंडर म्हणजे हा एरिया आहे, त्यामुळेच असावं ह्या गोष्टी। छान जंगल आहे, हे पूर्ण ग्रीनरी आणि आमच्या पाऊल वाटेला जागोजागी रिबिनी लावल्यात। हा आमचा एक प्लस पॉईंट आहे, नवीन भटक्यांसाठी थोडं सोपं पडावं। ज्यांनी कोणी रिबिन बांधल्यात त्यांना आमच्याकडनं धन्यवाद। माकडं पळतात आहे, जंगल एकदम पूर्ण उंच उंच झाडी आहे। हे बघा समोर एक असं वाटतं की भीमाशंकरच्या अभयारण्यात आलो आम्ही। चला लवकरात लवकर विशाळगड जवळ करायचंय, पावनखिंड गाठायची आपल्याला। हो गावातून थोडंच अंतर चाललो आणि आता आपल्याला अजून एक ओढा लागलाय, हा दुसरा ओढा आहे समोर। ओढ्याला पाणी कमी आहे, त्यामुळे आपण आरामात पार करू शकतो। पास ऑफ चला मित्रांनो, आपण ज्या पाऊल वाटेने चालतोय ते जंगल एवढं घनदाट आहे ना, काही विचारू नका। दिवसा सूर्यप्रकाश पण या ठिकाणी पडत नसेल, एवढी झाडी झुडप आहेत। विचार करा महाराज त्यावेळेस एवढ्या अंधाऱ्या रात्रीतनं कसा प्रवास केला असेल, आणि ते पण पावसाळी वातावरणात। एक आश्चर्याची गोष्ट आहे, आपण तर दिवसा चालतोय आणि दिवसाच आपल्याला एवढा त्रास होते, त्यावेळचा काळ कसा असेल हे आपण ह्या पाऊल वाटेवर चालल्याशिवाय अनुभवता येत नाही। झाडी झुडूप बरेच झाडं पडलेली आहेत, पडलेल्या अवस्थेत। आता साधारण आपण जवळपास अर्धा तासामध्ये हा जंगल एरिया पार केला आणि आता डांबरी रस्ता लागला आहे पुन्हा। हे बघा समोर ही डांबरी रस्ता आहे हा पूर्ण, आपण त्याला आता कनेक्ट होतोय। पण आत्ता जरी हा डांबरी रस्ता असला, पण एकेकाळी त्या काळात हे असलं काही नव्हतं, त्या पाऊल वाटाच होत्या ह्या सगळ्या। चला ओके, इथे मागे नाही जायचं आपल्याला, हे समोर जायचं पुढे। पावसाळ्यात या बिकट वाटेवरनं चालण्याचं, हे बघा ही जी वाट आहे एकदम, डांबरी रस्ता संपला, मगाशी मी बोललो डांबरी रस्ता आला परत संपला,
आणि चिखल पूर्ण चिखल एरिया लागला. वाट पूर्ण बिकट आहे आणि या बिकट वाटेवर आपल्याला चालायचं आहे, चालत राहायचं आहे. पन्हाळगड 1 मिनिट, खूप कठीण आहे. करपेवाडी सोडून आपण जंगल एरियातनं बाहेर पडलो डांबरी रस्त्याला आणि एक कच्चा रस्ता लागला. तिथून थोड्या अंतरावर पुढे आलो की एक गाव लागलं. इथे एक गाव आहे, कदाचित ते आंबेवाडी गाव असावं किंवा पुढेही असावं आंबेवाडी गाव. पण आता मी जिथे उभा आहे ही गावामध्ये जाणारी वाट आहे, एक सरळ जाणारी वाट आहे आणि अजून थोडं पुढे चालत आलो की लेफ्ट साईडला जाणारी वाट आहे. इथे रिबिन लावली आहे, आपण ही रिबिन फॉलो करून लेफ्ट साईड पकडू. चला. आपले बाकीचे 2 पार्टनर, आम्ही 4 पार्टनर आहोत आज. निसर्ग पूर्ण हिरवाई. हो आंबेवाडी सोडली आपण मगाशी आणि आता आपण कळकेवाडीत आलोय. कळकेवाडी गावात पोचलोय. समोर एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या ट्रेकमध्ये बरीच गावं लागतात, त्यामुळे वाट चुकण्याचं काही चान्सेस नाही. फक्त जंगल एरिया आला तर तिथं आपल्याला काळजी घ्यायची. रिबिन वगैरे लावलेले आहेत जागोजागी, त्या फॉलो करा जंगल एरियात. आणि गावा ठिकाणी आला की तुम्हाला माहिती सांगणारे, वाटा दाखवणारे बरेच जण आहेत. चला, कळकेवाडी आपण क्रॉस करतोय आता. कळकेवाडी क्रॉस करतोय आपण, गावातूनच वाट आहे. एक दरवाजावर मी एका गडाचं नाव बघितलं, एकदम रांगणा किल्ला. मोठं घर आहे. कोल्हापूर मधला देखना किल्ला आहे रांगणा. आता इथे एक झाडावर बांध लावलाय. आपल्याला राईट साईड घ्यायचं, उजवी बाजू घ्यायची, डाव्या बाजूला वळायचं नाही. गावातून बाहेर पडल्या पडल्या उजव्या बाजूला उताराला वळायचं आपल्याला. इकडे खाली उतरायचं. पाऊस पडतोय खूप. किती 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 पांढऱ्या पानाला. आणि पांढरपाणी अलीकडे का पावनखिंड अलीकडे? पहिले ओके. पाऊस जोरात पडतोय आणि आम्ही एका झाडाखाली थांबलोय. हे बघा, मुसळधार पावसाने आगमन केलेलं आहे. महेंद्र जाधव पावसाची मजा घेताना. लेडीज आहे लेडीज, खरंच पाऊस आला म्हणून थांबलाय ते. आम्ही कळकेवाडी सोडून थोड्याच पावलवाटेने पुढे आलो आणि एक मंदिर आहे, कदाचित एक गेट लागला आहे समोर. इथे बघूया आपण जाऊन कोणतं मंदिर आहे. मंदिर आहे की घर आहे काही कल्पना नाही. पुढे जाऊन बघूया आपण. एवढं आलो इथपर्यंत तर बघायला हरकत नाही. आश्रम आश्रम आहे, मंदिर नाही आहे, आश्रम आहे. इथे पाठी पण लागली. त्यात आपण पाहिलं ते एक आश्रम आहे आणि आपण आता पुढे जातोय. मंदिर नव्हतं ते. चला आपण आता आपल्या मार्गाला लावू.
कळकेवाडी क्रॉस करून आपण आता रिंगेवाडीत आलो. हां रिंगेवाडी आपण आता क्रॉस करतोय. हे निशाण पूर्ण डांबरी रस्त्यामध्ये गेलं आहे पन्हाळा पावनखिंडचा. समोर आपण आता रिंगेवाडी सोडतोय. गावातूनच वाट आहे पुढे पास व्हायला. इथे हे लागलं आहे दगडी मार्किंग. हे बघा इथे. आता सरळ वाटेनेच आपण पुढे जाऊया. हे इथे घर आहे. इथे जायची गरज नाही, इकडेच जायचं आपल्याला. रिंगेवाडी सोडून थोडाच अंतर पार केलं आपण आणि जंगल एरिया लागला पूर्ण. ए आरामात आला तू. कॅमेऱ्यात आला तुला. घेतला तुझा कॅमेरा. आपण उतारतोय. उतार. पुढे कोणतं गाव आता? रिंगेवाडी आत्ता सोडलं ना? हा रिंगेवाडी ती होती ना? माळेवाडी काय? पुढचं गाव माळेवाडी, नंतर पाटेवाडी. कळकेवाडी रिंगेवाडी सोडून मग आता आपण माळेवाडीत आलो आहे. माळेवाडी आता क्रॉस करू. आपला बारक्या भगवादारी. बाबू नाव काय तुझं? हां कार्तिक. त्याचा भगवावाल्याचा समजा हा अभिनव. भगवा दिसू दे जरा इकडे. इथे इथे तू आमचा पडकव जरा. मोरके आमचा भगवादारी. सगळ्यांच्या पुढे पुढे धावतोय. आम्हाला सगळ्यांना मागे टाकून. जय शिवराय बोल. जय शिवराय. मालेवाडी पार्क क्रॉस केली आणि आता पाटेवाडी लागली. हे बघा समोर पाटेवाडीचा हा फाटा आहे उजव्या हाताला. तिथे बोर्ड पण लागला आहे दगडी. ना उसंत ना थकवा सह्याद्री सखा इथे लिहिलेलं आहे. चला आपण चालू करू. आता आपण पाटेवाडीत आलो आहोत. पुढचं नाव कुठलं आहे? हे पाटीवाडी आहे ना. पुढे कुठल्या पुढे? नाही ह्याच्या पुढं कुठलं आहे? म्हाळुंगे. माळून आता पहिलं गाव कुठलं आहे ह्याच्या पुढं? चला आपण जाऊया तर खरं. हे खाली जायची मालसावडे. मळसावडे. पाटेवाडीतनं थोडा पुढे चालत आलो. गावाच्या बाहेर आलो. एक रस्ता आहे खडबडीचा. ही एक चढ गेले वरती. डाव्या हाताला आपल्याला उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे. 2 वाटा फुटतात. एक इथे वरती आणि एक इथे. इथे रिबिन लावले त्यामुळे आपण ह्याच वाट्याला वळूया. घर आहे तर माणसंच नाही. पाटेवाडी गावातनं मग अशी 2 रस्ते फुटले होते. पुढे आल्यावर दुसरी एक पाटेवाडी लागली आणि त्या गावातनंच ही वाट आहे. हे मार्किंग आहे समोर. पाटेवाडीतून थोडं पुढे चालत आलो की शेत वगैरे लागतात. हे बघा पूर्ण शेत एरिया आहे. आपल्याला ह्या भागात जरा चुकायला होतं त्यामुळे सांभाळून जायचं. रिबिन लावलेत. रिबिन शोधा. रिबिन फॉलो करा. ही तार लागलेली आहे. ही तार लक्षात ठेवा. ही तार क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. पाटेवाडीतनं पुढे जंगलात आलात. पूर्ण जंगल एरिया आहे. पाटेवाडी सोडल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 1.5-2 तास झाले चालतोय आणि हा पूर्ण जंगल एरिया लागला. घनदाट जंगल आहे. नदी एवढे वाहत आहे. ते पार करत करत आपण गोडखिंडीकडे वळतोय. पाटेवाडी सोडून अर्धा पाऊण तास झाला. संपूर्ण जंगल एरिया लागला आहे. असं बघायला गेलं तर दिवसा सूर्यप्रकाश पण
या जंगलात पडत नसेल एवढा जंगल एरिया आहे. बघा तुम्ही बघू शकता मागे झाडी आणि पाऊस पण तुफान पडतो आहे. पूर्ण पावसामुळे आमची चाल पण मंदावली आहे पूर्ण आणि वाट पूर्ण चिखलदऱ्यांची झाले. हे बघा धबधबे वाहतात आजूबाजूला पूर्ण चिखल चिखल एरिया असं. आपला पुढचा पॉईंट पांढरपाणी आहे आणि पांढरपाणीला पोचायला आम्हाला अजून अंदाजे 1 तास लागेल. आता वाजलेत किती वाजले रे 11:30 12:30च्या दरम्यान आम्ही पांढरपाणीला असू. तिथनं पावनखिंड फारशी दूर नाही, थोड्याच हक्केच्या अंतरावर असणार. 5-6 किलोमीटरवर असणार ती. म्हणजे आम्हाला पावनखिंडीमध्ये पोचायला साधारण 3 वाजू शकतात जास्तीत जास्त. चला पुन्हा ओढा लागलाय तो पार करायचा आपल्याला. आपण ओढा पार करूया. व्हिडिओ मोठा होणार आहे खूप, पण तुम्हाला प्रत्येक पाऊलवाटेचं माहिती मिळत जाईल व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हा रूट करायचा असेल तर तुम्ही हा रूट करू शकता आणि करायलाच पाहिजे. प्रत्येक दुर्गभटक्याने पन्हाळा पावनखिंड एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराज त्या पाऊलवाटेने विशाळगडाकडे गेले होते आणि त्या पाऊलवाटेवर चालण्याचं भाग्य हे आपल्या नशिबात आहे. हे प्राऊड फिलिंगच झालं आपल्यासाठी. पाऊस पडतोय. सुतारनाका वाडा आहे. सुकामाचा वाडा पुढे गेल्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासात मासावड्याचा आहे. मसवडे. पुढं पांढरपाणी. ओके अच्छा. आता धनगरवाडा कधी लागतो तो? आता लागेल. तो धनगरवाडा हो त्याच्या पुढे मसवडे. हा मासावडे. मसवडेच्या पुढे पांढरपाणी. पांढरपाण्याला अजून 1 तास लागेल ना? पांढरपाण्याला 1 तास लागेल. हो अशी तो वाट आहे सर्व हा अशी म्हणजे पांढरपाण्यापर्यंत अशी. अशी आता काय चिकन विकत नाही. आता रस्ता पण नाही ना आता तो आंबे असं असंच पांढरपाण्याला तांबडी लागणार. चला येते मला. हो धन्यवाद. सुका सुका माय धनगरवाडा. ओके धनगरवाडा आहे का? ठीक आहे. तुझं लाडू पण कुठे गेले? लाडू ना त्या ह्याच्या बॅगेत आहे वाटतं. ह्यानी ह्या बॅगेत टाकले त्या. हा लाडू मारले. काय नाही त्याच्या हे वरती आहे. कार्ड काढ ना बाई, काढ ना. इकडे ते दे. काढा ना. हा, काढा. ड्रेन कुठं काढा. नाही का? जंगल आहे आणि पाण्याचा ओढा खूप जोरात आहे वाहत आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा समोर पाण्याचा फ्लो मोठा आहे. वाट सरकणारी आहे. सांभाळून जायचं सगळ्यांनी. हे आरामात काय एकमेकांचा हात पकडून गेला. काल आपण करपेवाडीत मुक्काम केला, पण कालचा दिवस जो होता तो एक म्हणतो ना आपण पिक्चरचा ट्रेलर तसा होता. पण आजचा दिवस पूर्ण पिक्चरच आहे. खूप कठीण वाटा आहेत. जंगल, डोंगरदऱ्या आणि ओढे, नदी ओढे, बऱ्याच गोष्टी आम्हाला पार करत हा खडतर प्रवास आम्ही करत चाललो आहे पावनखिंडीच्या वाटेवर. आपली मंडळी ओढा पार करते सगळे. ओढेच ओढे. एक दरम्यान एक साप दिसला त्या दादाला. दाखवतो. बघूया कोणता साप आहे हा?
कोणता साप आहे टेस्ट करू करा टेस्ट करू का नको कॅट्सनेक आहे, कॉमन कॅट्सनेक. हा का टेस्ट करू का हा कर ना, काय नाही, पकडलास तरी चालतं, फक्त त्याला हे करून विषारी नाही, निमविषारीमध्ये मोडतो तो. विषारी पण नाही आणि बिनविषारी पण पूर्ण नाही. तेव्हा नको सोडू, ते लाईट वेट आहे, ते खाली वाकणार ते पम्या. नाही जाणार तो असं त्याला पाहिजे त्याला हे नको रे भाऊ तेवढा विषारी पण आहे तो एवढा. निमविषारी आहे म्हणजे ते. आता आपण मसावडे या गावात आलो दुपारचे 1:15 वाजले दुपारचा. अजून पांढरपाणी आणि मग पावनखिंड. मसावडेपासून पांढरपाणी अजून 3-1 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर. त्यानंतर पुढे पावनखिंड पण आहे अजून. तो एक प्रवास आहे आपला मेन महत्त्वाचा. चालतोय, पाऊस येतोय. मसावडे गावातून आपण बाहेर पडतोय आता. पाऊस खूप जोरात पडतोय आणि मसावडे गावात आम्ही थोडा वेळ थांबतो. बघा खूप जोरात पाऊस होतो. वारा पाऊस आहे एकदम, अक्षरशः वारा पाऊस आहे. थोडा ब्रेक घेऊ. काय बनवायचं का? जेवण करतोय. जेवण म्हणजे मॅगी आहे. मॅगी म्हणते. ए बाळांनो, काय नाव तुमचं? माझं नाव करण. काय करतो? शाळेत जातो की नाही? हे इकडे कोणत्या? कोरोना घ्यायचा, थोडं प्रश्न घालतो. ठीक आहे. पहिली मी देतो ना, हात पुढे करा. छोटा बच्चा कप आहे ते नाही. अरे अरे अरे, पडलं ना. तसं नका करू रे. हा, पुढे घे. कल्पेश मोरे खाऊ वाटप करत आहे. हे, तुला दिलंय. हातात काय आहे तुझ्या? आता घरी जायचं प्रत्येकाने. बरं. हे बाबू घे, इकडे इकडे. अरे खाली पाडतोयस तू. हे बघ, गटोर केलं. हे ते मग पडलं. कोण राहिलं आता? एक पूजा आपली झालेली आहे आणि आपण आता निघतोय. पाऊस पण जबरदस्त पडतोय. हे बघा पाऊस पडतोय म्हणून थांबण्यात अर्थ नाही, जावं लागेल. पुढे अंतर कापायचं आपल्याला भरपूर. चला आपण निघूया आता. पावनखिंडीच्या दिशेने ही पहाट स्वराज्याच्या पावनखिंडीच्या दिशेने. मग अशी मसावडे गावात आपण थोडं पेटपूजा केली आणि पुढे आपल्या मार्गस्थ झालो. आणि पुढे अजून एक धनगरवाडा हे गाव आलं, म्हणजे वाडीच आहे. हे बघा, हे गाव आहे, छोटी वाडी आहे. अशा धनगरवाडा अशा 3-4 वाड्या आल्यात आम्हाला आत्तापर्यंत, कालपासूनच्या आत्तापर्यंत. पुढे अजून किती वाड्या आहेत का? पन्हाळा पावनखिंडमध्ये एक नवीन गडी. छोट्या इथे बघ रे. ए बारक्या, आमच्या कॅमेऱ्यात ये जरा. कसं वाटलं तुला पन्हाळा पावनखिंडा मोहीम? काय रे, कशी वाटते? इकडे 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 इकडे. आमचा नवीन मित्र आहे केतन. पन्हाळा ते पावनखिंड चालत प्रवास करतोय. दिस इज फॉर यू ऋतुराज, तुला पण करायचं आहे. नवघर रेडिओ आपल्याला पन्हाळा ते पावनखिंड करायचं आहे. आणि त्याचं वय किती आहे? वय 10 वर्षाचा आहे. 10 वर्षाचा आहे आणि पन्हाळा पावनखिंड करतोय. एक भारी वाटलं. काय नाही, इच्छाशक्ती पाहिजे तरच तुम्ही तो प्रवास कापू शकता. असं काही नाही असतं की लहान मोठं काय. त्याला चालूया आपण. काही अंतरावर आता पांढरपाणी लागेल आपल्याला. डांबरी रस्त्याने थोडं पुढे चालत आलो. शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार लागलं. ही वाट कुठे जाते काही कल्पना नाही. महाराज ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, एवढ्या ह्याच्यात की नाही ही एवढीच जागा आहे. त्या ह्याच्यावरून इथून महाराज गेलेले आहेत. जिथं महाराज पाऊल पडले आहेत तेवढाच पॉईंट थोडासा आहे. अच्छा. मी इथे काय करते, जे ट्रॅकर आहेत की नाही त्या वाटेवर फक्त 5 पाऊल चालायचे आणि त्या पुढे जाऊन येत नाही.
बंद आहे ना नाहीच आहे. पण हीच वाट आहे ना आपली मेन वाट हीच ही आहे. मेन वाट आहे इथून असं जाऊ शकतो आपण बघून येऊ याचं. आपण पण चल बघून येऊ. हो हो तेच करतो. शिवकालीन मार्ग प्रवेशद्वार थोडं बघूया आपण पुढे थोडक्यात जाऊन, नाही तर मग माघारी वळून डांबरी रस्त्याने पावनखिंड. ही वाट बंद आहे का? चले बस बघू. चलो पुढे काय आहे ना बंद आहे ना बंद बोल. बंद आहे बोलतात. बंद आहे बोलतात. महाराज ज्या वाटेने गेले होते तो शिवकालीन मार्ग आपण आता बघितला. पुढे वाट ती बंद आहे. आपण डांबरी रस्ता फॉलो करून जाणार आहेत. हाच रस्ता फॉलो करायचा आपल्याला पावनखिंडीपर्यंत. तर मस्त आहे रे काठी. रस्त्याने चालताना एक पाटी लागली. पाटीवर एकदम छान लिहिलं आहे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. पुढे गाव आहे. छान लिहिलं. चला हा ॲटिट्यूड होता ना लोकांना. हे बघ ते. डांबरी रस्त्यावरून चालत आलो. मगाशी थांबलो होतो, ब्रेक घेतला होता. मी आता पुढे आलो. एक पाटी लागली समोर. पावनखिंड 4 किलोमीटर, विशालगड 19, अनसकुरा 21, एळवण 4, राजापूर 69, डायरेक्ट कोकणात. चला आता आपण हा टर्न मारणार आहेत पावनखिंडीच्या दिशेने. चलो. पावनखिंड अजून 3 किलोमीटर आहे. आपल्या या बाजूला विशालगड आहे समोर. पांढरपाणीपासून पावनखिंड 4 किलोमीटर होती. आत्तापर्यंत आम्ही 3 किलोमीटर पार केलेत. 1 किलोमीटर बाकी आहे. इथं पावनखिंडीची पाटी लागली आहे बघा समोर. पावनखिंड 1 किलोमीटर, विशालगड 16 किलोमीटर. हा डांबरी रस्ताच आहे पूर्ण. पुढे आता बघू कसा आहे आणि काय. चला चालूया आपण. आपली मंडळी पुढे गेलीत. 4 वाजलेत संध्याकाळचे आणि फायनली आम्ही पावनखिंड जो आमचा महत्त्वाचा पॉईंट आहे तिथे पोचलो आहे. हे बघा समोर पावनखिंडीची पाटी लागली. उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे. हे बघा फायनली पोहोचलोय. फायनली आपण पोचलोय. पावनखिंड 13 जुलै 1660 आपल्याला फिरा दिलेला यायला पाहिजे. पन्हाळगडाला पडलेल्या वेड्यातून निष्ठून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे जाता असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. आता आपण ह्या भागातनं जातोय. आतमध्ये शिरायचं. हो, मजबूत गाडी. चला. मित्रांनो जय शिवराय. सह्याद्रीत कुठेही प्रवास करा तुम्ही, जागोजागी कधी कधी बोर्ड लागलेले असतात, ते कधी पण वाचत जा आणि त्या गोष्टी फॉलो करत जा प्रत्येकाने. आता आपण पुढे जाऊया. आता आपण पावनखिंडीकडे उतरतोय. आजच्या या 2 दिवसाच्या मोहिमेमधला महत्त्वाचा पार्ट आहे. आपण तिकडे चाललोय. पूर्ण उतार आहे.
इथून गेले ना इकडून असे आले इथून वरती. पाण्याचा फ्लो भरपूर आहे. आता आपण घोडखिंडीत आहोत. घोडखिंड म्हणजे ती पावनखिंड. आणि महाराज जेव्हा पन्हाळगडावरनं जेव्हा आले तेव्हा या घोडखिंडीतनं आले. तो रूट तुम्हाला मी दाखवतो. या भागातनं आले पूर्ण आणि इकडनं वरती येऊन विशाळगड